सध्या आलोय आपण अमरावती या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री तथा सध्या राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे हे आपल्यासोबत आहेत. आणि सध्याचं जे अधिवेशन चालू आहे, अधिवेशन काळामध्ये त्यांनी भरपूरसे मुद्दे असे मांडलेले की जे खरोखर लोकांच्या प्रती खरोखर एक भावना ठेवते. साहेब, आता सध्या अधिवेशन चालू आहे आणि जिकडे तिकडे सध्या अधिवेशन मध्ये सर्व जनतेमध्ये एक प्रश्न राहते की आमच्यासाठी काय आणि शहरासाठी काय. आता अमरावती जिल्हा म्हटलं, आपण राज्यसभा खासदार आहे. कोणते कोणते प्रश्न आणि कोणत्या कोणत्या लक्षवेधी अशा होत्या? अमरावती जिल्हा हा शैक्षणिक केंद्र आहे, विभागीय केंद्र सुद्धा आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पीएम मित्रा दिलेला आहे टेक्सटाईल पार्क, आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होत आहे. परंतु मोठे कारखाने यासाठी येत नाही की इथे विमान व्यवस्था नसते. परंतु यावेळेला मला राज्यसभेमध्ये 0 तासाच्या अंतर्गत आणि प्रश्नोत्तराच्या तासामध्ये 2 वेळा संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून अमरावतीचं विमानतळ जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या उडान योजनेमधून सुरू झालं, त्या विमानतळाची जी धावपट्टी आहे ती 3000 मीटरची करण्यात यावी, नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्या इथे जे सुरू होत आहे ते लवकर सुरू करण्यात यावं आणि अमरावतीची कनेक्टिव्हिटी ही पुणे, दिल्ली, बेंगलोर या आणि तिरुपती, हैदराबाद या शहरांशी व्हावी, यासाठी मी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नागरी उड्डयन मंत्री श्री नायडू यांनाही प्रश्न केला आणि त्यांनी उत्तर सुद्धा दिलं की अमरावतीचं महत्व आम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेने जाणतो आणि या संदर्भात पूर्ण प्रयत्न केले जातील आणि पुढच्या काही दिवसामध्ये नाईट लँडिंग सुरू केल्या जाईल. त्याचप्रमाणे पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्याचं उद्घाटन सुद्धा केलं जाईल आणि संपूर्ण भारतामधून तिथे मुलं पायलट बनण्यासाठी येतील. अमरावती अचलपूर ते यवतमाळ जी शकुंतला एक्सप्रेस आहे, त्या शकुंतला एक्सप्रेस साठी सुद्धा मी रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्यासोबत भेटलो आणि त्यामध्ये आता जागा आपण ॲक्वायर केलेली आहे, म्हणजे जागा भारत सरकारकडे आलेली आहे आणि त्याचा डीपीआर बनवणं सुरू आहे. तो डीपीआर झाल्याबरोबर त्याला पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याला पैसे सुद्धा प्राप्त होतील आणि त्याचं ब्रॉडगेज मध्ये रूपांतर होईल आणि त्यामुळं अचलपूर हे मूर्तिजापूर, यवतमाळ सोबत जोडल्या जाईल आणि रेल्वेच्या नकाशावर अचलपूर येईल. त्यासाठी पूर्ण ताकदीने सातत्याने पाठपुरावा माझा सुरू आहे. अमरावतीवरून नागपूरवरून जी पुणे दुरंतो जाते त्यालाही बडनेरला स्टॉप मिळावा, नवीन रेल्वे सुद्धा अमरावतीवरून सुरू करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अमरावतीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं म्हणजे माहिती विभागाचं जे केंद्र इथे होत आहे त्याचे बांधकाम तातडीनं पूर्ण करण्यात यावं आणि पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये नवीन प्रकल्प मोठ्या प्रमाणात आले पाहिजे, तिथे प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू झालं पाहिजे, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन पत्राला उत्तर देऊन अमरावतीमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया सुरू करण्याकरता आम्ही अनुकूल आहोत आणि त्यासाठी जागा सरकारने द्यावी असं सुद्धा पत्र दिलेलं आहे. तर त्यामुळे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या संदर्भातही अमरावतीमध्ये पुढाकार घेतलेला आहे, तेही स्वप्न लवकरच पूर्ण होईल. या मध्ये चर्चेच्या माध्यमातून विनियोजन विभागावर चर्चेमध्ये मी भाग घेतला, ग्राम विकासाच्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि जे जे मोदी सरकारने ग्रामीण विकासाकरता केलेलं आहे तेही चांगल्या तऱ्हेने मांडता आलं. त्यासोबतच विनियोजनच्या माध्यमातून अग्निवीर जी योजना आहे त्या अग्निवीरच्या योजनेमध्ये नवीन जे तरुण आहेत, 10वा वर्ग पास झालेले, चांगले गुण असलेले, शरीर यष्टी चांगले असलेले, फिजिकली फिट असलेले, त्यांना प्रोत्साहन करण्याकरता सुद्धा भाषण दिलं. कारण आपलं सैन्य हे मजबूत असलं पाहिजे, तरुण असलं पाहिजे, हे मोदीजींचं स्वप्न आहे, मोदीजींचा संकल्प आहे आणि त्यामुळं अग्निवीरवर सुद्धा मी बोलताना
प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं तरुण मावळ्यांना जमा केलेलं होतं त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी सुद्धा अग्निवीरच्या माध्यमातून देशाच्या सेवेमध्ये यावं असं आवाहन केलं. अग्निवीरमध्ये 25% पोरं 4 वर्षानंतर ते डिफेन्समध्ये घेतले जातात आणि 75% मुलं हे पोलीसमध्ये जातात. सिव्हिलमध्ये त्यांना व्यवसाय करायसाठी पैसे मिळतात 25 लाखापर्यंत आणि त्या माध्यमातून त्यांचं जीवन सुधारतं आणि देशाला सुद्धा एक शिस्तबद्ध नागरिक, शिस्तबद्ध वर्ग हा सिव्हिलमध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. अशा विविध विषयावर चर्चा करण्याची संधी या राज्यसभेच्या अधिवेशनात मला प्राप्त झाली. माननीय राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरही मागच्या अधिवेशनामध्ये मी बोललो आणि त्या निमित्तानं आपल्या भागातले प्रश्न त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जे विकसित भारत 2047चा संकल्प केलाय त्यासाठी आपला संकल्प, महाराष्ट्राचा संकल्प, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करीत असलेल्या योजना ह्या चांगल्या तऱ्हेनं मांडता येतात आणि अमरावती जिल्ह्याचं भरभक्कम प्रतिनिधित्व करण्याची संधी मला प्राप्त होते. त्याबद्दल निश्चितपणे मी भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं, मोदीजींचं आणि सभागृहाच्या सभापतींचं आभार मानतो. साहेब, आपण म्हणता म्हणता म्हटलं की अमरावतीचा एक भाग म्हणजे अचलपूर आणि अचलपूरमध्ये जे फिनले मिल आहे, सध्या आमदारही आपले आहेत, पण अचलपूरच्या फिनले मिल बद्दलचा बराचसा वेळ हा होऊन गेलेला आहे, जे अजूनपर्यंत चालू झालेले नाही. बरेचसे तिथले जे मुलं होते काम करणारे ते सध्या बेरोजगार आहेत. तर सध्या फिनले मिलचा मार्ग कसा मोकळा होईल? फिनले मिलच्या संदर्भात मंत्री गिरिराजजी यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि दोन्ही प्रस्ताव दिलेले आहे की त्या फिनले मिल पुन्हा सरकारने सुरू करण्यात यावी किंवा दुसऱ्या सार्वजनिक उपक्रमाला ती हँडओव्हर करण्यात यावी किंवा ज्याप्रमाणे मेगा टेक्सटाईल पार्क आहे त्याप्रमाणे मेगा टेक्सटाईल पार्क मध्ये नवीन त्यामध्ये उद्योग सुरू करण्यात यावे, जेणेकरून जे लोक आहेत त्यांना तर काम मिळेलच आणि नवीन युवकांना सुद्धा काम मिळेल. तर ते सरकारच्या विचाराधीन आहे, त्याचा पाठपुरावा निश्चितपणे सुरू आहे. तर हे होते माजी कृषी मंत्री अनिलजी बोंडे तथा राज्यसभा खासदार. आपण यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. चर्चामध्ये त्यांनी खूप छान असे मुद्दे राज्यसभामध्ये मांडले आणि अधिवेशन चालू काळामध्ये त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडले. सोबतच आपण त्यांना अचलपूर फिनले मिल बद्दल सुद्धा माहिती विचारली. त्याबद्दल त्यांनी एकदम पॉझिटिव्ह आपल्याला उत्तर दिलं. पाहत्रा मराठी 24 तास. मी भूषणराव.